अवस्था में पाकिस्तानी पति ने पत्नी की कई हत्या, खुद कर ली आत्महत्या। मुंबई के खारघर सेक्टर 24 स्थित डॉल्फिन टाइट सोसाइटी में रहने वाले एक पाकिस्तानी नागरिक ने अपनी पत्नी की चाकू से गोद कर हत्या कर दी और बाद में खुद आत्महत्या कर ली। मृतक महिला की बहन ने खारघर पुलिस स्टेशन में मामला दर्ज करवाया है। पुलिस मामले की जांच कर रही है। दोनों लोग लॉन्ग टर्म वीज़ा पर भारत में रह रहे थे। उनके बीच में पहले भी घरेलू हिंसा की कई घटनाएं हो चुकी थी। परिवार वालों ने महिला को पुलिस में शिकायत दर्ज कराने की सलाह दी थी, लेकिन उस वक्त महिला ने शिकायत नहीं दर्ज कराई थी। बाद में आरोपी संजय दास ने महिला की हत्या कर दी। आस पड़ोस के लोगों ने बताया कि आरोपी संजय दास काफ़ी गुस्सैल स्वभाव का था। वो अक्सर झगड़ा करता रहता था। खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डॉल्फिन प्राईड नावाच्या सोसायटीमध्ये पाकिस्तानी नागरिक ज्यांचं नाव सपना नूतनदास आणि नूतनदास होलाराम राहत होते। एका फ्लॅटमध्ये आलेले होते। त्यांना तो परत आल्यानंतर त्याला लक्षात आलं की त्याच्या घराचा दरवाजा लॉक आहे आणि आई किंवा वडील दोघेही दरवाजा उघडत नाहीयेत। बराच वेळ त्यांनी वाट पाहिली, नातेवाईकांना कळवलं, तेव्हा भारतातच राहिला आहे। ही नातेवाईक आणि मित्रांसोबत आली। मग त्यांनी शेजारच्या फ्लॅट मधून जाऊन बघितलं असता शेजारच्या फ्लॅटची गॅलरी आणि ह्यांची गॅलरी ही एकमेकाला लागून होती। त्याच्यापैकी एका व्यक्तीने या गॅलरीतून त्या गॅलरीत प्रवेश केला आणि मध्ये त्याला दिसलं की सपना आणि नूतनदास ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत आणि आतून दरवाजा बंद आहे। त्याने तो दरवाजा उघडला आणि मग त्यानंतर सगळे नातेवाईक मित्रांनी आत प्रवेश केला। पोलिसांना कळवलं। पोलीस घटनास्थळी गेले, सगळे पुरावे गोळा केले। या प्रकरणामध्ये आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। प्रथम दर्शनी असं दिसून येतं की हा जो नूतनदास होलाराम आहे त्याने त्याच्या पत्नीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर पण चाकूने वार केले आणि आत्महत्या केली। हे दोघेही हिंदू आहेत, पाकिस्तानी नागरिक आहेत आणि ते शॉर्ट टर्म व्हिसावर इंडियामध्ये आलेले। आता तपास चालू आहे, परंतु ह्या जे मृतक सपना आहे हिच्या दोन बहिणी इथं राहण्यास आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की नवरा बायको मध्ये लग्न झाल्यापासून वाद व्हायचे। हा जो नूतनदास आहे रागीट स्वभावाचा होता, तो बऱ्याचदा मारहाण पण करायचा आणि सपनाला वापस पाकिस्तानात जाण्याची इच्छा होती। तिला इथं मन लागत नव्हतं तिचं आणि हा जो नूतनदास आहे तिचा पती तो भारतातच राहावा अशी तिची इच्छा होती। या कारणावरून पण वाद व्हायचे असं मृतकाच्या बहिणीनं सांगितलेलं आहे। आणि 25 मे रोजी त्यांनी मारहाण पण केली होती बायकोला आणि तेव्हा पोलिसांना बोलवण्यात आलं होतं कंट्रोल रूमला फोन करून। तेव्हा सपनानी स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला होता। तिने सांगितलं आमच्या घरातलीच बाब आहे। अशी एकंदर परिस्थिती आहे। या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्वे करत आहेत।